नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला एका अशा व्यक्तीविषयी बोलायचंय की 2024 मध्ये अख्खा मीडिया त्यांचा फॅन आहे, अख्खा महाराष्ट्र त्यांचा फॅन आहे. जवळपास 10 वर्षाच्या तपानंतर म्हणजे 2010 पासून ते मीडियामध्ये नव्हते आणि मग अचानकपणे असे आले आणि एंट्री अशी खतरनाक झाली भाऊची, मस्तपैकी काळा चष्मा, डायलॉगवर डायलॉग, आका मुन्नी सुन्नी आणि बरंच काही. पण हे सगळं घडण्यामागं नेमकं कारण काय आहे? एक महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेला न्याय देण्यासाठी म्हणून ज्या व्यक्तीनं पुन्हा एकदा कंबर कसली ती व्यक्ती म्हणजे सुरेश अण्णा धस. सुरेश अण्णा धस 1999 ला पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर 2004 ला दुसऱ्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर 2009 ला तिसऱ्यांदा आमदार झाले. पण 3 वेळा आमदार झाल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की भाई का ग्राफ तो बढ़ते ही जा रहा है, भाई को रुकाना पडेगा. आणि मग भाईला थांबवण्यासाठी त्यांनी नाही ते षडयंत्र केलं आणि 2014 ला त्यांना पराभव पत्करावा लागला. पण 2014 ला पराभव पत्करल्यानंतर ही सगळी जी टोळी होती, ही जी गँग होती, गँग्स ऑफ बीड ज्याला म्हटला सुरेश अण्णा, त्यांनी काय केलं की सुरेश अण्णा संपले 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 असं जिकडे तिकडे सगळीकडे पसरवलं आणि त्यांना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण ते सुरेश अण्णा धस आहेत. सुरेश अण्णा कधी संपत नसतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि 2024 ला अशी धमाकेदार एंट्री करून विजयी झाले की या विजयानंतर त्यांनी एका गाण्यावर डान्स केला. ते गाणं होतं अरे दीवानो मुझे पहचानो. एकदा ऐकूनच घ्या. तर गाणं होतं अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, डॉन डॉन डॉन. आणि काय होतं हे गाणं माहितीये का तुम्हाला? कारण की लोकांना असं वाटलं होतं की सुरेश धस संपला आणि म्हणून मग त्यांनी हे दाखवून दिलं की सुरेश धस संपत नसतो, तो पुन्हा तेवढ्याच ताकदीनं वर येतो. वाघ 4 पावलं मागे सरला म्हणजे परतला असं होत नाही, तर तो तितक्यात जास्त वेगाने झेप घेऊन शिकार करतो. आणि म्हणून मग सुरेश धस परत आले. आता सुरेश धस परतले, पण पुन्हा एकदा प्रश्न असा निर्माण होतो की सुरेश धस हे नाव सध्या इतक्या चर्चेत का आहे? जरी ते निवडणुकीत जिंकले असते तर हार जीत चालू राहते, कोणी पडतं कोणी निवडून येतं. पण सुरेश धसांसारखा माणूस ज्यांच्या शब्दावर आज महाराष्ट्र फिदा आहे, ज्यांची शब्दफेक, ज्यांचं बोलणं, ज्यांचं वागणं असं वाटतं की आपल्यातलाच कोणीतरी माणूस आहे आणि जो आपल्या भावनांना हात घालतो आहे. या माणसानं असं काय केलं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस हे नाव गाजलं. तर ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. आपण एका सगळंच पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर पहा काय नेमकं घडलंय. तुम्हाला एक विनंती करतो, अजूनपर्यंत जर तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करून घ्या. बघा, 9 डिसेंबर 2024 ला एक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली. अत्यंत निर्घृणपणे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांची जी काही चित्र वगैरे जे व्हायरल झाली किंवा त्यांना कशा पद्धतीने मारले ह्या जेव्हा स्टोरी बाहेर आल्या तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं जिवंत असलेलं हृदय हरहळलं. प्रत्येकाला असं वाटलं की इतक्या निर्घृणपणे जर एखादी हत्या होत असेल तर इथल्या माणुसकीची हत्या आहे. पण काही नीच आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी हे जे कर्मकांड केलेलं होतं, हे जे कृत्य केलेलं होतं, याच्यावर बोलण्यासाठी वेगवेगळी लोक समोर येऊ लागली. सुरुवातीला त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले नाही, तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील जाऊन बसले. 3 तास मनोज जरांगे पाटलांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केलं. आणि जसे जसे या मारहाणीचे व्हिडिओज किंवा फोटोज व्हायरल झाले तसं तसं मग काय झालं, वेगवेगळी लोक या अन्यायावर बोलायला लागले. त्यामध्ये सुरेश अण्णांचं नाव अगदी आघाडीवर आलं. कारण सुरेश अण्णांनी अशा पद्धतीनं हा मोर्चा हातात घेतला की त्यांनी दाखवून दिलं की सुरेश अण्णा संपलेले नाहीत, तर अन्याय जिथं जिथं होतो तिथं तिथं न्यायासाठी लढणारा एक खमक्या माणूस या बीडमध्ये अजूनही आहे. बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी असो, ज्या ज्या ठिकाणी म्हणून या हत्येच्या विरोधातले निषेधार्थ मोर्चे निघाले त्या प्रत्येक ठिकाणी सुरेश अण्णा धस पोहोचले. सुरेश अण्णा धसांनी जेव्हा इतक्या आक्रमकपणे मोर्चा हातात घेतला आणि या सगळ्या गँगचा, जी वाल्मिक कराड गँग आहे, जी खंडणी किंवा ह्या सगळ्या हत्या आहेत, याच्यातलं एक एक प्रकरण अगदी पुराव्यानिशी बाहेर काढायला सुरुवात केली, तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना विचारलं की अण्णा भीती वाटत नाही का? अण्णा तर तुम्हाला माहिती आहे कसे आहेत ते. कारण अण्णा भीती वाटत नाही का हे विचारण्यामागचं कारण असं होतं की पत्रकारांना सुद्धा माहित होतं की सध्या बीडमध्ये काय चालू आहे. बीड गँग्स ऑफ बीड म्हणून ज्यांना ओळखले जातं ती गँग काय करू शकते. पण सुरेश अण्णा तर सुरेश अण्णा आहेत. सुरेश अण्णांचं उत्तर फक्त पहा तुम्ही. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त खतरनाक पद्धतीनं धुता कसं येते ते त्यांनी दाखवून दिले. क्लिप मध्ये पहा. शिव्या देत आहेत, देव द्या, धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कोणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला?
जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे औलादी कसले आहेत, हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? आता कोणाला वाटेल ही क्लिप पाहिल्यानंतर की सुरेश अण्णा धसे केवळ राजकारण करत आहेत किंवा खोटं बोलत आहेत, ते सुद्धा तसेच आहेत, किंवा वेगवेगळ्या गोष्टी कोणाच्या मनामध्ये येत असतील. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की अण्णांनी स्पष्ट केलं, आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण आपण खरं बोलतो. आता ते खरं बोलतात की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याची पण आपल्याकडे एक क्लिप आहे. सुरेश अण्णा धसांसारखं खरं बोलणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्राच्या नव्हे तर या भारताच्या राजकारणामध्ये कुठेही मिळणार नाही, कारण ते स्वतःबद्दल सुद्धा खोटं बोलत नाहीत. त्यांना एका पत्रकाराने विचारलं, अण्णा कसं काय, याच्यावर तुमचं काय मत आहे? तर अण्णा काय बोलले बघा, तुम्ही स्वतःच ऐका ही क्लिप. तेवढे पैसे लागतात, खर्च कुठून चालतो तुमचा? चालतं, चलते चलते मिळतं ना. एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम आहेत का? काय खरं खुरं बोललं पाहिजे ना, पण जुजबी करायचं बरं का, असं ओरबडून नाही. जेवढं आपलं टिकून टिकून खाता येईल तेवढं खावं, पण चुरून बिरून नाही खात. तर बघा, माणूस असा आहे की स्वतःबद्दल सुद्धा खोटं बोलत नाही. अगदी बेधडकपणे सांगून टाकलं की मी काय संत तुकाराम नाही. अरे पण खायची पण मर्यादा असते. किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कोणाचं खाल्लं पाहिजे, हे सगळं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे अण्णाचा कार्यक्रम असा आहे भाऊ की खोटं बोलायचं नाही. आणि जे कोणी असेल, मग तो मंत्री असो, संत्री असो, आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, माजी असो, आजी असो, खात्याचा मंत्री असो का बिना खात्याचा मंत्री असो, ज्यांनी अन्याय केला ना त्याला नडणार म्हणजे नडणार. हे अण्णाचं आता ब्रीथ पक्क झालंय. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांनी मग अण्णावर टीका करायला सुरुवात केली. त्यांना कोणी म्हणले की हे राजकारणी माणूस आहे, किंवा हे असं आहे, किंवा ते तसं आहे, असं बरंच काही लोकांनी बोलायला सुरुवात केली. त्याच्यावरही पत्रकारांनी विचारलं की अण्णा तुम्हाला हे असं म्हणलं, तुम्हाला ते तसं म्हणलं. तसं तर अण्णा अशा छाटछूट आणि दलिंदर प्रवृत्तीच्या लोकांना फारशी किंमत देत नाहीत. पण जर त्यांना कोणी खोदून प्रश्न विचारला तर पुण्याचे लोक सुद्धा हातात, म्हणजे पुण्याचे लोक सुद्धा मुठभर पाण्यामध्ये जाऊन जीव देतील इतक्या कमीत कमी शब्दामध्ये खतरनाक पद्धतीने अण्णा एखाद्याचा कार्यक्रम करतात की ते तुम्ही पुढच्या क्लिप मध्ये पाहू शकता. की लक्ष्मण हाके आणि इतर काही बगल बच्चे यांच्याबद्दल, म्हणजे त्याच्यामधलं एक ते आहे वेल्डिंगच्या चष्म्यावाले, त्याच्याबद्दल पत्रकारांनी विचारले की अण्णा हे तुम्हाला असं म्हणले, ते तुम्हाला तसं म्हणले. तर अण्णांनी उत्तर बघा कसं खतरनाक दिले, कमीत कमी शब्दात, फक्त पाहून घ्या. इतर ओबीसी नेते हे करतायत की संतोष देशमुखची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरत करतायत कुठेतरी स्वतःचे. राजकारण सोडा, कोणते ओबीसी नेते, कोणते ओबीसी नेते हाकेंनी केली? अरे कोण, कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही? कोण आहे हाके? कुठले ओबीसी नेते, कुणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही? गुणवर्धन सदावर्ते असे म्हणतायत की एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये सुरेश धस आले आहेत, त्यामुळे मराठा लीडर नेमका मोठा कोण आहे हे दाखवण्याचा प्रकार तुम्ही करताय असं त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी व्यक्त केलं. मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलेलं आहे. आता येतो मूळ मुद्द्यावर की अण्णांनी कमबॅक कसा केला. बघा, 2014ला ज्यांनी त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न केले होते, 2014ला ज्यांनी त्यांना म्हणजे पूर्ण राजकारणातूनच संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्याच लोकांच्या मदतीनं, म्हणजे मदतीनं म्हणण्यापेक्षा त्याच लोकांच्या वाईट कर्माची फळं अशी होती की अण्णा पुन्हा एकदा वर आले. ज्या लोकांनी त्यांच्यासोबत असं काही षडयंत्र केलं होतं की अण्णा 2014ला पडले आणि पडल्यानंतर सुद्धा त्यांचा राजकारणामधून काटा काढावा यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, बीडवर एक प्रकारे स्वतःच्या घराची किंवा स्वतःच्या कुटुंबाची किंवा स्वतःचीच मक्तेदारी आहे असं ज्यांनी समजलं, त्या लोकांनीच पुन्हा एकदा असं काहीतरी कृत्य केले की ज्याच्यामधून अण्णाला पुन्हा एकदा दुर्दैवी घटना होती, पण त्या दुर्दैवी घटनेला वाचा फोडण्यासाठी म्हणून का होईना अण्णा समोर आले आणि पुन्हा एकदा त्यांच्याच निमित्तानं अण्णा या महाराष्ट्रामध्ये अण्णा म्हणून पुन्हा एकदा उभं राहिले. तर सुरेश अण्णा धसांनी काय केलं, कोणाचाही मुलाजा न ठेवता मार्केटमध्ये एक नवीन शब्द आणला, आका. इतक्या भयानक पद्धतीनं तो शब्द गाजला की आकाला सुद्धा आता कळलं झालंय की आपण नेमकं करायचं तर काय करायचं. आका, त्याचा आका आणि त्याच्या आकाचा आका, असे जे काही आकाज होते सगळे, त्या सगळ्या आकायचं भांडच इतक्या खतरनाक पद्धतीने अण्णांनी फोडलं की ही क्लिप पहा की कशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम केला त्यांचा. रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणलं, हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? ते म्हणले, जरा ठहरो बताते. मतलब हमको चाय तो पिलाओ. वो बोले पिलाते. मतलब हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दूसरा काय मत पिलाओ.
त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आखानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं. ॲमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. आणि मग या आकांच्या वीटभट्ट्या 300-300, 400-400, 500-500, 600-600 वीटभट्ट्या, ट्रकच्या ट्रक, हायवाच्या हायवा, राख 300-300 हायवा, त्याच्यात राखेचे धंदे. आणि मग कशा पद्धतीने जमिनी लाटल्या, कशा पद्धतीने पीक विमा घोटाळे केले, असे एक एक घोटाळे सगळे बाहेर काढले. एवढंच नाही तर याच्या आधी परळी सारख्या ठिकाणी किंवा पूर्ण बीडमध्ये कशा पद्धतीने हत्या झाल्या, त्या हत्या कोणाकोणाच्या झाल्या, त्यात स्वतःच्या जातीतल्या सुद्धा बाहेरच्या सुद्धा, हे जातीयवादाचं प्रकरण नसून हे इथल्या गुंडाराज प्रवृत्तीचं जे प्रदर्शन आहे किंवा इथल्या गुंडा राज पद्धतीचं प्रकरण आहे. एवढंच नाही तर जात पात सोडून हे फक्त आणि फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. आणि ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. ही अण्णांनी अशा खतरनाक पद्धतीने दाखवून दिलं की या महाराष्ट्राचे डोळे दिपले असतील. या महाराष्ट्राला पहिल्यांदा कळालं की हे सगळं गौड बंगाल काय आहे आणि पैसा खाणं कशाला म्हणतात. एक साधारण घरगडी इतक्या करोडोची कमाई करतो की हजारो कोटी रुपयाची स्वतःची प्रॉपर्टी होते. मला तर वाटतं MPSC UPSCच्या मुलांनी अभ्यास करण्यापेक्षा ही कराड अँड कंपनीची करार करिअर अकॅडमी जॉईन करून घ्यावं आणि तिथून कळावं, तिथून शिकावं की नोकरी फ्युकरी करण्यापेक्षा याच्यातून कसे पैसे उभारायचे ते. म्हणजे अशा पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं अण्णांनी एक घोटाळा पुढे आणला आणि या पूर्णच्या पूर्ण संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गँगचं सध्या दुकान बसवलं असं आपल्याला म्हणता येईल. सध्या आक्का जेलमध्ये आहे आणि आकाची जी पिलावळ होती ती सुद्धा जेलमध्ये आहे. एक आरोपी फरार आहे पण तो पण लवकर सापडेल. मुळात म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष अण्णा देशमुखांचे जे भाऊ आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर हे अण्णा सुरेश अण्णा असतील, मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर सगळे जे सगळ्याच पक्षातले सर्व जाती धर्माचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर माझ्या सोबत नसते तर निश्चितच मला न्याय मिळाला नसता. म्हणून न्यायाच्या भूमिकेसाठी का होईना अण्णा पुन्हा एकदा आले आणि महाराष्ट्र गाजवून सोडला. मित्रांनो, अण्णाच्या या कार्याला आपला सलाम आहे. आपलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आणि मीडियाचा सुद्धा सलाम आहे. अण्णांसारखे प्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्यात जर झाले तर अन्यायाला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरी कोणीतरी अभ्यास करतंय, त्याचं काहीतरी चांगलं करिअर व्हावं, जे पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल, तर या सगळ्यांसाठी आम्ही म्हणजेच आशिष मगर सर आणि विठ्ठल कांगणे सर जे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणीचे संचालक आहेत, ते विठ्ठल कांगणे सर आणि आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलंय की इथल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये आणि त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून आम्ही दोघ जण मिळून 15 फेब्रुवारीला एक बॅच सुरू करत आहोत पोलीस भरतीची आणि सरळ सेवा भरतीची. तर ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तेही 14 ते 18 फेब्रुवारी पर्यंत अगदी फ्री आहे. डेमो बॅच आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फक्त 100 रुपयामध्ये 6 महिन्याची बॅच आहे, ज्याच्यामध्ये रोज 3 तास लाईव्ह केल्या जाईल, लाईव्ह शिकवल्या जाईल मी आणि कांगणे सर. तर ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर VK क्लास ऍप वर जा आणि ही बॅच घ्या. आणखी महत्वाची गोष्ट की मी स्वतः सुद्धा गोरगरीब खेड्यातल्या लेकरांना शिकवतो नवोदय. तर हे नवोदयची बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर ATM गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करा आणि 15 फेब्रुवारी पासून ही नवोदयची बॅच सुद्धा तुम्ही त्याच्यातून जॉईन करू शकता. ती सुद्धा विनामूल्य आहे, पैसे तुम्हाला लागणार नाहीत. तर मित्रांनो, परत शेवटची विनंती करतो की ATM गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.